नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रू नाश करण्यासाठी, जो कोणी शत्रू आपल्याला त्रास देतोय, आपल्याला नजर लावतोय, आपल्या कामात अडथळे आणतोय, आपल्याला रडवतोय, आपल्याशी भांडतोय, प्रत्येक गोष्टीत आपला अपमान करतोय, त्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवण्यासाठी. बघा, कुठलाही कितीही मोठा शत्रू असेल त्याला आपल्या आयुष्यातून कुठेतरी लांब करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. खरं तर तुम्ही असाल, मी असेल, आपल्यापैकी मी सांगतो तुम्हाला की 99% लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात ही सर्वात मोठी समस्या आहे. खरं तर आधीच्या काळात काहीतरी फरक होता, पण आत्ताच्या काळात खूप भयानक झाले. काहीही चांगलं करायला नको, कुठेतरी आत्ता काहीतरी चांगलं केलं की थोड्याच वेळात आपल्यासोबत वाईट होतं. आपण कितीही लोकांशी चांगले वागलो, कितीही चांगलं केलं तरी लोक मात्र आपल्यावरती जळतात, आपल्याला त्रास देतात. एखादा छोटा व्यवसाय जरी सुरू केला तरी नजर लावतात. घरात एखादी वस्तू आणली लगेच आजारपण येतं. एखादा घरात कार्यक्रम केला की घरामध्ये दारिद्र्य येतं. अशा बऱ्याच समस्या होतात. बघा, ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी तुमच्या जवळचा, घरातला, नात्यातला, शेजारचा कुणीही व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कुठेतरी दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे, हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला आपल्या शत्रूचं नाव माहिती आहे किंवा शत्रूचं नाव माहिती नाही आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं की शत्रुपीडा सुरू आहे, कुणीतरी करतंय, कुणीतरी मुद्दाम जळतंय, आपल्याला माहिती असतं, पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं. बघा, असं माहिती असणारा किंवा माहिती नसणारा कुठलाही शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा पहिला उपाय. आठवड्यातील कुठल्याही शनिवारी, नाही शनिवारी शक्य ते एरवी कुठल्याही दिवशी सुरुवात करा. सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही वेळात, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्हाला एक काटेरी झाडाचं पान घ्यायचं आहे. आता काटेरी झाड लिंबाचं असेल किंवा गुलाब असेल, कुठलंही आजूबाजूला जे काटेरी झाड असेल त्या झाडाचं पान घ्यायचं आहे. आता त्या पानावरती हळदीने, हळद आपली ओली हळद म्हणजे पूजेची हळद असते, त्यात थोडं पाणी घाला, ती थोडीशी ओली करा. अगरबत्तीची काडी किंवा एखादा पेन घ्या, चालेल, तो त्या ओल्या हळदीमध्ये बुडवा आणि त्याच्यानंतर त्या काटेरी झाडाच्या पानावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहा. शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही फक्त शत्रू किंवा शत्रुबाधा एवढं लिहिलं तरीही चालेल. आता जे पान तुम्ही घेतलेलं आहे ते उजव्या हाताच्या या भागात घ्या. आपला जो उजवा हात आहे, उजव्या हाताच्या या भागामध्ये ते पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या पानाच्या वरती तुम्हाला थोडीशी तुळशीची माती घ्यायची आहे. मी जेवढ्यांदा हा उपाय सांगितलेला आहे तेवढ्यांदा ज्या लोकांनी काळी माती घेतलेली आहे ना तुळशीची, त्यांना लवकर रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे शक्यतो तुळशीची जी खाली काळी माती असते ती माती याच्यावरती ठेवा. आणि हा जो डावा हात आहे त्या डाव्या हाताच्या या करंगळीने, अंगठी आपण म्हणतो किंवा करंगळी म्हणतो, या करंगळीने ते असं छान दाबा. दाबत असताना हात थोडासा असा ठेवा, असं हे दाबा. आणि दाबत असताना म्हणजे ती माती त्या पानावर प्रेस करा. प्रेस करत असताना फक्त तुमची इच्छा सांगा. तुमचा जो शत्रू तुम्हाला त्रास देतो त्याचं नाव घ्या. त्या शत्रूचा नाश होण्यासाठी प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर हे करून झालं की ही जी तुळशीची माती आणि काटेरी पान आपल्या पायाजवळ ठेवा. जिथे तुमचा पाय असेल, जिथे तुम्ही उभे आहात तिथे पायाजवळ ठेवा आणि त्याच्यावरती आपला डावा पाय लावा. फक्त एक जस्ट डावा पाय लावायचा आणि मग घरात जा. जे काही तुमचं काम असेल ते करा. ज्या दिवशी हा उपाय कराल, ज्या दिवसापासून तुम्ही ही सुरुवात कराल, त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी 16 दिवस करायचं आहे. किती? 16 दिवस. न चुकता, न विसरता 16 दिवस एकाच टायमाला ही एक क्रिया तुम्ही केली, 16 दिवसांमध्ये तुमचा कितीही भयानक, कितीही वाईट चिंतणारा, कितीही मोठा शत्रू असेल त्याचा नाश होईल. आता नाश होईल म्हणजे तो मरेल किंवा काय असं अजिबात नाही. फक्त जो त्रास तुम्हाला तो देत होता, जे विचार तुमच्याबद्दल ज्याच्या मनात सतत वाईट होते, हे सगळं कुठेतरी संपेल. त्यानंतर त्याने जर प्रयत्न केला किंवा त्यानंतर कितीही त्याच्या मनात आलं तर तुमचं वाईट करू शकणार नाही, वाकडं करू शकणार नाही, तुम्हाला नजर लागणार नाही. कितीही त्यांनी अपमान करायचा प्रयत्न केला, काहीही केलं तर ते त्याच्यावर उलटेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मोरपंख. कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारी एक मोरपंख म्हणजे मोराचं पीस हे घेऊन तुम्हाला कुठल्याही एका हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर
हनुमानाची मूर्ती असते बघा, त्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो. तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या या बोटाने, आता बऱ्याच लोकांचा असं समज असतो की महिला हनुमानांना हात लावत नाही, स्पर्श करत नाही. आता कुठल्या समाजामध्ये काय नियम असतात मला त्याबद्दल एवढं काही माहिती नाही, पण मी स्वतः हनुमानाच्या मंदिरामध्ये जाते, पांढऱ्या रुईची माळ हनुमानांना अर्पण करते, त्यांचं दर्शन घेते, तिथे बसून हनुमान चालीसा वाजते. हनुमानांच्या मंदिरामध्ये तिथल्या मूर्तीला मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा प्रदक्षिणा घालते. हे सगळं मी करते आणि माझ्यासोबत सगळं चांगलं घडतं, सगळं चांगलं होतं, काहीही वाईट होत नाही. आता प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, पण आमच्याकडे ते चालतं. तर ज्यांच्याकडे चालतं त्याने हनुमानाच्या मंदिरामध्ये फक्त जायचं, हनुमानांना जो शेंदूर लावलेला आहे तो थोडासा काढायचा आणि जे मोरपंख, मोराचा पीस आपण घेऊन गेलेलो आहोत त्या मोरपिसावरती आपल्या हातानेच आपल्या शत्रूचं नाव लिहायचं. हे मोरपीस घरी आणायचं. घरी आणल्यानंतर तुम्हाला ते मोरपीस 7 वेळा हनुमान चालीसा म्हणून तुमच्या देवघरात ठेवायचं आहे. हनुमान चालीसा तुम्ही घरी येऊन पण म्हणू शकतात किंवा अगदी तिथे म्हणून बसला, म्हणजे तिथे बसून म्हटलात तरी तुमच्यावरती आहे. पण हेच मोरपीस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं. एक रात्रभर ते देवघरात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे मोरपीस जे आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. जिथे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये हे मोरपीस तुम्हाला सोडून द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ते आमच्याकडे कुठेच वाहतं पाणी नाही, छोटासा ओढा नाला कुठेही शोधा. समजा नसेलच वाहतं पाणी, तर हे मोरपीस देवघरातच ठेवा. जेव्हा कधी बाहेर जाण्याचा किंवा कधीतरी नदीच्या आसपास कुठे जाण्याचा योग येईल तर तेव्हा मग ते समुद्रावर वगैरे कधीतरी जाल तेव्हा मग ते घेऊन जा आणि ते वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करा. पण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, जेव्हा त्या मोरपिसावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहाल आणि तुमच्या देवघरात ठेवाल, तेव्हा तुमचा शत्रू, घरातला बाहेरचा माहीत असणारा नसणारा कुठलाही तो शत्रू असेल, तो शत्रू तिथेच बांधला जाईल. आणि जेव्हा शत्रूची बांध घातली जाईल, जेव्हा शत्रू तुमच्या घरात बांधला जाईल, तेव्हा त्याचा जो काही त्रास आहे तो पूर्णतः तुमच्या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे. दोघांपैकी तुम्ही कुठला पण एक करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.